हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय नावाचा ग्रंथ आहे। पंचास्तिकाय ग्रंथ आहे। पंचास्तिका हां, तर कुंदकुंदाचार्यांनी लिहिलाय। 5 परमागम लिहिली ना, त्याच्यामधला हा एक परमागम आहे। जेव्हा कुंदकुंदाचार्य विदेह क्षेत्रात जाऊन आले, सिमंदर भगवंतांचं दिव्यध्वनी ऐकली आणि ते सगळं त्यांनी लिपिबद्ध केलं, लिहिलं, तर त्या 5 परमागमामधला हा एक परमागम आहे म्हणून सांगितलं। ह्याचं स्वाध्याय केलं तर आपल्याला त्या भगवंतांच्या दिव्यध्वनीचं ज्ञान होते आणि त्याच्यातून सांगायचं आहे आचार्यांना, भगवंतांना काय, की संसार नश्वर आहे। संसार म्हणजे काय म्हणायचं, सार नाही आहे ज्याच्यामध्ये, असा आहे। मग सार कुठं आहे? आपल्या आत्म्यामध्ये आहे। किती संसार केला सुख मिळतं? संसारामध्ये सुख आहे का? संसारात सुख नाही। मग तेच आचार्यांनी सांगितलं सगळ्या गाथांमधून, सगळ्या शास्त्रांमधून। एवढं सांगावं का लागलं आचार्यांना? होय स्वस्ती, का सांगावं लागलं? मी म्हण की मी अल्पज्ञानी नाही, सगळे वक्रजड आहेत, हे माहिती होतं त्यांना। आचार्यांना माहिती होतं की सगळे इथं ऐकणारे, समोर बसणारे, पुढच्या काळातले सगळे लोक निगरघट्ट आहेत, ज्यांना धर्माची रुची नाही राहणार। म्हणून त्यांच्यासाठी सगळं सांगावं लागलं की बाबांनो, धर्म हेच तुम्हाला शरण आहे, धर्म सुख देणारा आहे, धर्मालाच अंगीकार करा, धर्माच्याद्वारेच तुम्ही संसार करताना सुद्धा धर्माला महत्त्व द्या। ह्याच्यासाठी म्हणून सगळ्या गाथांमधून आपल्याला आत्म्याचं स्वरूप सांगितलं आहे। तर 70 नंबरची गाथेचं जयसेनाचार्यांची टीका बघत होतो आपण। गाथा म्हणू एकदा, काय सांगायला लागले? वसंत क्षीण मोह मग्गम जिण भासिलेण समुवगदो नाणाणुमग्गचारी निवाणपुरं वजदि धीरो। काय सांगितलं? काय सांगितलं त्या गाथेमध्ये? काय सांगितलं होतं? कर्मरहित होण्यामध्ये सुद्धा जीवाचं प्रभुत्व आहे। म्हणजे जीव स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या प्रभुत्वानेच कर्मरहित होतो आणि कर्मसहित होतो। म्हणून तुम्हाला सुख पाहिजे तर सुख, स्वतःला सुखी करण्याची शक्ती पण तुमच्यात आहे आणि दुःखी करण्याची शक्ती पण माझ्यातच आहे। म्हणून मी दुःखी करायलाच दिवस रात्र सगळा प्रयत्न दुःखासाठी करतो का सुखासाठी? जीव धडपडतो ते सगळं सुखासाठी धडपडतो, पण सुख आहे पूर्वेला, चाललाय पश्चिमेला, कसं मिळणार सुख? म्हणून सांगतायत आत आहे सुख तर स्वतःमध्ये बघा। तर सांगितलं इथं काय आपण काल, की जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाला प्राप्त करून हा जीव काय म्हटलं, मोहाचा उपशम करतो किंवा क्षय करतो। तिथं खाली हिंदी अर्थ आहे, वाचा काका, हिंदी खाली अर्थ आहे, वाचा हिंदी। हां, वाचा तुम्ही। आगे कर्म संयोगी जीव की मुख्यता में प्रमुखता व्याख्या करते हैं। उपशांत क्रम अपनी फलादी म्हणजे काय सांगाले? जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाला प्राप्त करून सत्ता से हा जीव भाव को प्राप्त हुआ है। असत वस्तु में प्रतीक मोह कर्म जिसका ऐसा अपने स्वरूप में निश्चल सम्यक दृष्टि जीव मोक्ष सार में गमन करता है। भावार्थ
सम्यक दृष्टी जीव गुणस्थान परिपाटिके काका समोरचे काका झालं 2 मिनिटं मी सांगते. ते पडतंय शास्त्र पडेल. तुम्हाला वाचायचं तर वाचा मनात म्हणजे समजेल. काय सांगितलं? जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करून म्हणजे काय केलं? जिनेंद्र असं बसायचं, मीच दिसावं, दुसरं कोण दिसू नये म्हणून असं ठेवलं होतं. मग जिनेंद्रांनी काय सांगितलं? कुठला मार्ग सांगितला? शुद्धोपयोगाने मोक्ष प्राप्त होतो. तर असं त्या मार्गाला प्राप्त करून उपशांत म्हणजे मोहाला जो दाबलेला आहे, मोह अनुदयामध्ये गेला तो उपशांत मोही, आणि क्षीण मोही म्हणजे ज्यांनी मोहाचा नाश केला असा तो क्षीण मोही जीव ज्ञानाचं अनुचरण करत असताना म्हणजे श्रद्धेतून निर्मळ झाला, ज्ञानातून निर्मळ झाला तर तो जीव चारित्र्याच्या निर्मळतेच्याद्वारे निर्वाणपुरीला प्राप्त होतो. तो धीर म्हणजे ज्याच्यामध्ये धैर्य सहित आहे जो. का धीर विशेषण दिलं? धीर म्हणजे संसार करायला धीरता लागते का धर्म करायला धीरता लागते? हो, धैर्य. संसारीला धैर्य लागतं का साधकाला धैर्य लागतं? तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. संसार करताना आता इथं सांगतायत की हा जीव चाललाय मोक्षाला तर तो धीर आहे, वीर आहे. म्हणजे ॲक्च्युली संसार करत असतानाच त्यांनी धीरता प्रगट केली आणि मग मोक्षाला गेलेत. म्हणजे मोक्ष मार्गस्थ व्हायचं तरी सुद्धा संसारातूनच बाहेर पडताय. म्हणजे सगळे जे कोणी मोक्षाला गेले त्यांनी पूर्वी संसार केलाच की. मग त्याच्यामध्ये धीरता म्हणजे कशासाठी? संसार करायसाठी धीरता नव्हे, संसाराच्या प्रतिकूलतेमध्ये धीरता ज्याची प्रगट झाली तर तोच जीव मोक्ष मार्गामध्ये टिकू शकतो. कारण संकट कुठं नाही आहेत? संसारात नाही आहेत का धर्मात नाही आहेत? कुठं जास्त आहे तो संकट? संसारात जास्त आहेत का धर्मात जास्त आहेत? स्नेहा, संकट कुठे जास्त आहेत? स्नेहा आहे ना माझ्यासमोर का संदेश भाई आहेत? कोण आहे? बोल, काय विचारले? संसारात जास्त आहे. होय, संसारात जास्त आहे. मग तरी पण तुम्ही धरून बसलाय. नको वाटतंय सोडायला आम्हाला. आम्ही डेअर करायची आमच्यामध्ये जास्त तयारी, जास्त हौस आम्हाला. काय संकट जिथं जास्त असणार तिथं मुद्दा उडी मारायची. म्हणजे मोक्ष मार्ग तुम्हाला उलट सहज सुख द्यायला बसलाय. पण तुम्ही काय म्हणायचं, जे असं काय म्हणते तसं हर्डल रेस असती बघ, म्हणजे काय म्हणायचं, काय म्हणायचं हर्डल रेसला सोनल? सायकलचं वगैरे मध्ये अडथळे घालतात ना असं, आणि त्याच्यामध्ये उड्या मारून किंवा त्या असा टाईपमध्ये तुम्हाला जायचं असतं ते रेसमध्ये. तर जिथं जास्त रिस्क आहे, जिथं जास्त अडथळे आहेत, धोके आहेत, अशा ठिकाणाहून जायला तुम्हाला मजा वाटते. मग हेच सांगतायत, संसार करताय म्हणजे जायचं आहे तर मोक्षाला, सगळ्याला सुखाला प्राप्त व्हायचं आहे. पण सगळे काय करतायत, जो मार्ग अवघड आहे ना तिकडून जात आहेत. इथं सुखाचा सहज मार्ग दाखवत आहेत आचार्य, तर त्याच्यामधून आपल्याला जायला नको वाटतंय. म्हणून सांगतायत पुरुषार्थ कुठं करा, याच्यामध्ये करा. ज्ञानानुमार्गचारी होऊन असा तो धीर पुरुष निर्वाणपुरीला प्राप्त करतो. संसार वाढवायच्यासाठी धीरता लागत नाही. म्हणजे ज्यांनी कोणी संसाराचा प्रसार म्हणलं ना, एक ठिकाणी काय वाक्य सांगितलं, प्रभुत्व प्रगट केलंय ना तुमचं तुम्ही, तर सांगा एक जीव आपल्या शक्तीच्या द्वारे 7व्या नरकात जातो. पुरुषार्थी आहे का नाही? किती पुरुषार्थी हो? आणि एक जीव पहिल्या नरकात जातो. कोण महान पुरुषार्थी सांगा? पहिल्यापेक्षा 7वं नरक ग्रेट आहे का नाही? मग
सगळ्यात मोठा पुरुषार्थ कोणाचा? आणि एक जीव स्वर्गात जातो सर्वात सिद्धीच्या आणि एक जीव मोक्षाला जातो. कोणाचा पुरुषार्थ का भारी हो? म्हणजे सांगायचं आहे की सगळीकडे तुमचा पुरुषार्थच करताय तुम्ही, पण विपरीत दिशेला करताय तर विपरीत फळाला प्राप्त होतो. म्हणून सही पुरुषार्थ असेल तर आपल्याला मार्ग मिळणार, त्यातून आपलं कल्याण होणार. त्यांनी एक वाक्य चांगलं घेतलं होतं. निर्वाणपूर म्हणजे काय? पूर हे एखाद्या सिटीला, एखाद्या गावाला नाव देतात ना, तर निर्वाणपूर का नाव दिलं? तर त्यांनी सांगितलं द बेस्ट स्मार्ट सिटी आहे म्हटले. निर्वाणपुरी म्हणजे स्मार्ट सिटी. तुम्हाला आवडते ना आजकाल नाव दिलं तर, काय बेस्ट सिटी म्हणा, स्मार्ट सिटी म्हणा, तर ती निर्वाणपुरी सगळ्यात 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 स्मार्ट आहे, स्मार्टेस्ट सिटी असं म्हणायचं होतं. का बरं? कारण तुमच्या स्मार्ट सिटीमध्ये काय काय असतं, काय कंडिशन्स आहेत ना एक स्मार्ट सिटी असं तुम्हाला लेबल लावायला. काय त्याच्यामध्ये सगळे फॅसिलिटीज असाव्यात, सगळे काय 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 असावं, अजून असे कंडिशन्स आहेत काय काय तिथं. मला पण लय माहीत नाही त्यातलं, पण आहेत अनेक गोष्टींचं त्याच्यामध्ये टॅली करून तुम्हाला तसं पदवी दिलं जातं आणि त्याचं रँकिंग केलं जातं. तर म्हणायचे जे काही तुमचे कंडिशन्स आहेत ना त्या सगळ्याच्या बाहेर पडून त्यापेक्षा सुद्धा सुपर कंट्री आहे ती, सुपर सिटी आहे म्हणा. कुठली? निर्वाणपुरी, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही दुःख नाही मिळणार, सगळ्या सुखाचं सगळी साधनं आहेत तिथं. कुठलं साधन आहे हो? एक आपला आत्मा सोडून दुसरं साधनच नाही आहे. त्यामुळं जिथं जाणार तिथं त्याचाच आनंद मिळणार आहे. त्यामुळे इथं तुम्हाला स्मार्ट सिटीमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज देणार, जसं की काय ते क्लब असणार, परत वॉटर पार्क असते, अजून काय असते, डिझनी असते, हॉटेल्स असते, असलं काय काय जे काय तुम्हाला वेगळ्या तऱ्हेने तिथून आनंद भोगा ह्याच्यासाठी म्हणून, किंवा काय तसले फ्लायओव्हर ब्रिज म्हणा, काय वेगळे एंटरटेनमेंटचे सगळे साधनं म्हणा ते ठेवणार आणि त्याच्याद्वारे तुम्ही खुश व्हावं, तुमची सगळी सोय व्हावी. पण निर्वाणपुरी ही अशी स्मार्ट सिटी आहे सांगितलं की ज्याच्यामध्ये ऑलरेडी बाकीचं काय तुम्हाला दुःखाचं साधनच नाही, जे काय आहे ते नियमाने सुखच देणार आहे. म्हणून निर्वाणपुरी हेच खरी स्मार्ट सिटी आहे. पहिल्या काय सांगितलं, जो जीव जिनेश्वर के उपदेशानुसार पुरुषार्थ करते हैं वे अवश्य मुक्ती को प्राप्त करते हैं. काय म्हणले? जिनेंद्रांच्या उपदेशानुसार आपण पुरुषार्थ करत नाही म्हणून दुःखी आहोत, म्हणून अजून संसारी आहोत. पण जो त्यांच्या मार्गानुसार, त्यांच्या उपदेशानुसार पुरुषार्थ करतो तो नियमाने मोक्षाला जातोच. पुरुषार्थ तर प्रत्येक जीव करतोय. गृहीत मिथ्यादृष्टी जीव सुद्धा पुरुषार्थी आहे आणि तद्भव मोक्षगामी जीव सुद्धा पुरुषार्थी आहे. काय का नाही हो? गृहीत मिथ्यादृष्टी जीव काय पुरुषार्थ करतो? गृहीत मिथ्यात्व म्हणजे अन्य देवी देवतांना नमस्कार करणार, त्यांचं सगळं त्यांच्या उपदेशानुसार सगळं आचरण करणार, मग तो पण जीव पुरुषार्थी आहे. आणि जो मोक्ष मार्गस्थ होतो तद्भव मोक्षगामी आहे तर तो जीव सुद्धा पुरुषार्थ करतोय. काय फरक हो? जमीन आसमानाचं फरक. जमीन आणि आसमान काय असतं ते? कारण हे जाणार गतीला, हे जाणार मोक्षाला. दोघं पण तसंच करायला बरं का. हातावर हात ठेवून ध्यान करतायत, पूजा करतायत, दिवस रात्र तिथं कष्ट तपस्या सगळं करतायत. सेम दोघं जण पण फक्त एकाचा पुरुषार्थ मिथ्यात्वाकडे चाललाय आणि एकाचा मोक्षाकडे चाललाय. काय फरक? मान्यतेमध्ये फरक आहे. बाहेरून काय शरीराला तापवायचं नाहीये, तपस्या करायची नाहीये. म्हणून पुरुषार्थ परिणामातून करायचा आहे, श्रद्धेतून करायचा आहे. ज्याची श्रद्धा चुकीची आहे त्याचा सगळा पुरुषार्थ बहिरंगामध्ये पण विपरीततेलाच देणारा असतो. म्हणून गृहीत मिथ्यादृष्टी जीव सुद्धा पुरुषार्थ करतो आणि तो नरक निगोदादी गतीला जातो.
आणि जो वज्रशब्दाचा सहनधारी तद्भव मोक्षगामी जीव असेल तो सुद्धा पुरुषार्थ करतो तर मोक्षाला जातो. मोक्ष मार्गाचे प्रकरण असल्यामुळे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान याचा जो पुरुषार्थ आहे तोच खरा पुरुषार्थ म्हणला जातो. बाकी अन्य सगळा सांसारिक गोष्टींमध्ये केलेला पुरुषार्थ मोक्ष मार्गामध्ये कार्यकारी नसतो. निर्मल पर्याय रूपाने परिणमन करणे हाच खरा पुरुषार्थ आहे. काय म्हणले? निर्मल पर्याय रूपाने परिणमन करणे सोपं आहे का अवघड आहे? म्यूट सगळे म्यूट. करायला अवघड आहे. सोपं वाटते अवघड आहे. दोन्ही उत्तर दिल्या मी काय सांगू. तुम्ही सांगायला लागल्यावर आहो तुम्हाला लय सोपं. एक जण सोपं म्हणायचं एक जण अवघड म्हणायचं झालं. मग मी सांगणार काय सांगायचं ते. सोपंच आहे असा विचार केला तर तुम्ही पुरुषार्थ करू शकणार आहे. नाहीतर आजकाल जेवढे सगळे दूर आहेत ना धर्मापासून हाच विचार करून दूर आहेत की अवघड आहे. धर्म म्हणजे अवघड आहे, मोक्ष मार्ग अवघड आहे. म्हणून आज सकाळी मी एक कॅसेट लोड केली, ऐकली असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की राक्षस कोणाला म्हणायचं. ऐकली का कोण? ऐका स्पेशली बरं का. शास्त्राच्या आधारातून त्यांनी गाथा सांगितली आहे की राक्षस कोणाला म्हणायचं. कोणाला म्हणायचं सांगा बघू. एक कल्पना आहे ना काका. राक्षस कोणाला म्हणायचं? राक्षस कोणाला म्हणायचं? तिथं नाही आहे. कोण आपल्या डोक्यातली वाईट कल्पना. म्हणजे मिथ्यात्व. जो मिथ्या दृष्टी आहे ना तो राक्षस आहे. आता बघा कोण कोण आहे. म्हणजे काय म्हणायचं, तोंड दाबून बुक्क्याचं मारे. जो मिथ्या दृष्टी आहे त्याची सगळी ज्ञान श्रद्धेमध्ये विपरीतता आहे. त्यामुळं दुसऱ्याला राक्षस म्हणणारा सुद्धा स्वतः राक्षस आहे. जसं म्हणलं दुसऱ्याला दुःखी करायचं आहे, कष्ट द्यायचं आहे, तर पहिला तो स्वतःला कष्ट देतो की कसं मी त्याला कष्ट देऊ, कसं दुःखी करू. हे स्वतः पहिल्यांदा दुःखी होऊन तेवढं सगळं काय म्हणायचं परिणामांची मलिनता स्वतःमध्ये पहिल्यांदा आणि मग त्या समोरच्याला दुःखी केलं जाईल. तसं दुसऱ्याला जेव्हा राक्षस म्हणतो ना त्यावेळेस तिथं माझे परिणाम पहिल्यांदा मलिन झालेत, त्यामुळं मी परिणामातून राक्षस आहे असं सांगितलं आणि मग त्या दुसऱ्याला आपण राक्षस म्हणतो. दुसऱ्याची आणि राक्षस म्हणजे असं कोण नाही आहे की काय त्याला शिंग असतात, शेपूट असतं, विकराळ रूप असतं, असलं कोण राक्षस नाही आहे. हो, त्यांनी काय सांगितलं, राक्षस वंश होता एक, त्या वंशामधून सुद्धा अनेक जीव तद्भव मोक्षगामी होते. जसं वानर वंश होता त्याच्यातून सुद्धा अनेक जीव मोक्षाला गेले. तर म्हणून राक्षस गण एक असतं माहिती आहे तुम्हाला. 4 गण असतात का 3 गण असतात. हां, देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. कोण आहे हो तुम्ही? राक्षसगणवाल्यांच्या जवळ जायचं नाही का? त्यांना घाबरून राहायचं. म्हणजे सांगायचं की जो राक्षस गणवाला असतो ना तो काय वेगळा नाही आहे, फक्त त्याचं ते गण म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये असणारी स्पेशालिटी असेल तेवढंच. जसं की मला एकच माहिती आहे, देवगणवाला असतो ना तर त्याला देव दिसतात. म्हणजे असं म्हणतात बरं का, जे देवगतीचे देव यंत्र वगैरे भूत वगैरे म्हणता ना तुम्ही, ते फिरतात जर तर ते देवगणवाल्यालाच दिसतात, मनुष्यगणवाल्याला दिसत नाही किंवा राक्षसगणवाल्याला दिसत नाही. मी राक्षसगण आहे माहिती का. असं एकाने मला पत्रिका बघताना सांगितलं होतं. म्हणून म्हणलं आपल्याला यंत्र आणि भूताचा त्रास होणार नाही निश्चिंत. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं की त्यांनी सांगितलं मग राक्षस आपण दुसऱ्याला म्हणायला जातो तर दुसरा कोणी राक्षस नाही आहे. आपल्या परिणामातून आपण तशी राक्षसी वृत्ती आहे आपली. दुसऱ्याला काय छळायचं, त्रास द्यायचं, त्यांना दुःखी करायचं, त्यांना वाईट म्हणायचं, ही ज्याची बुद्धी आहे ना तो राक्षस आहे. म्हणून कॅसेट ऐका सकाळची, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की पाप करताना आपल्याला ते पाप वाटत नाही. मग जो पापाचा उदय भोगतो तो पापी आहे का पापाचा बंद करतो तो पापी आहे? हो, विचार करून उत्तर द्या.
पापाचा बंध करतो तो पापी आहे, आता बंद करतो आणि ऑलरेडी त्याचं आहे उदय, आता त्याचं पूर्वीच आहे तो. मग तो पापी आहे की नाही? जर तो आता धर्म मागायला लागला असेल तर तो धर्मात्मा आहे. म्हणजे सांगायचंय पापाचं उदय यायला तर तुम्ही त्याला म्हणतो किती पापी जीव आहे हा. त्याला दरिद्रता आली आहे, रोग झालाय, मरायला टेकलाय, सगळं हे दिसतंय तुम्हाला आणि तुम्ही म्हणताय की तो किती पापी आहे. पण उलट त्याची निर्जरा चालू आहे हे समजत नाही आपल्याला. तो जर स्थिर असेल ना परिणामातून तुमच्या लवकर आधी मोक्षाला जाईल. आणि जो कोणी सगळ्या अनुकूलतेमध्ये, म्हणून एक छान वाक्य त्यांनी काय सांगितलं, जी अनुकूलता धर्मापासून तोडणारी असते तशी अनुकूलता मला कधीही न प्राप्त हो, असे भाव करा. आणि ती अनुकूलता मिळाली तर नियमाने प्रमाद येतो आणि तो प्रमाद तुम्हाला धर्मापासून दूर करतो. अशी मला अनुकूलता कधीही नको जी मला धर्मापासून दूर करेल. जसं म्हटलं की पूर्वीच्या लोकांकडं काय म्हणायचं, लिमिटेड पैसा होता, लिमिटेड सामग्री होते, त्यामुळं आपलं एक सगळे जॉईंट कुटुंब असल्यामुळं सगळ्याकडं लिमिटेड कामं असायची, त्यामुळं वेळ भरपूर मिळायचा आणि ते धर्मासाठी पुरुषार्थ करायचे. पण आता अनुकूलता कशी वाढली हो, धन वाढलं, काय सगळे फॅसिलिटीज वाढले, सगळे सामग्री वाढल्या, पण माणसं दूर झाली, कमी झाली की तुमचे फॅसिलिटीज उलट धर्मापासून दूर करणारे ठरल्या तुम्हाला. म्हणून अशी अनुकूलता मला कधीही न मिळो की जी धर्म तोडेल. म्हणून तिथं त्यांनी पाप आणि पुण्यावर वगैरे छान सांगितलं, सगळं तुम्ही ऐका स्वतः. तर पुढं काय घेतलं इथं कशासाठी सांगत होते मी की सम्यक दर्शन आणि ज्ञानाचा पुरुषार्थ हाच खरा पुरुषार्थ आहे. म्हणून निर्मल पर्याय रूपाने परिणमन करणे हा वास्तविक पुरुषार्थ आहे. बाकीचं सगळं तुम्ही करता ते श्रम म्हणा, पण पुरुषार्थ म्हणायचं नाही त्याला. कष्ट पडले असं म्हणा, पण पुरुषार्थ म्हणजे मोक्ष मार्गामध्ये जो तुम्हाला पुढं नेईल तोच खरा पुरुषार्थ. जीव कसले कसले परिणाम करतो, शुभ परिणाम, अशुभ परिणाम आणि शुद्ध परिणाम. सांगा कुठल्या परिणामामध्ये पुरुषार्थ आहे हो? शुभ, अशुभ आणि शुद्ध मध्ये शुद्ध परिणाम. तिन्ही परिणामामध्ये पुरुषार्थ करावा लागतोय तुम्हाला. करताय तुम्ही. शुभ परिणाम करायचं तरी सुद्धा तुम्हाला पुरुषार्थ करावा लागतो. अशुभ परिणाम म्हणजे संसार करताय तर सगळं अशुभ आहे, त्याच्यासाठी सुद्धा पुरुषार्थ करावा लागतो. पण मोक्ष मार्गामध्ये तो प्रयोजनभूत नाही म्हणून म्हटलं त्याला पुरुषार्थ म्हटलं जाणार नाही. पण जो शुद्धोपयोगाचा पुरुषार्थ आहे तोच वास्तविक पुरुषार्थ म्हटला जातो. आणि ती शक्ती तुमची जिथं लागली गेली तिथंच प्रभुत्व प्रगट झालं आणि तो निर्वाणपुरीचा अधिकारी होणार. म्हणून पहिल्या नरकामध्ये जाण्यायोग्य अशुभ भावाचा पुरुषार्थ सुद्धा त्यांनीच केलाय. सर्वार्थ सिद्धी किंवा स्वर्गाला जाण्यायोग्य शुभ भावाचा पुरुषार्थ सुद्धा त्यांनीच केला आणि मोक्षाला जाण्याचा सुद्धा पुरुषार्थ मीच केला. त्यांनी ते सगळं शुभाशुभला त्यांनी केला, शुद्ध पुरुषार्थ मी केला. म्हणून तुम्हाला काय करायचंय हो, ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो, एवढाच पुरुषार्थ करायचा आहे. काय ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो, म्हणजे काय? मग मी आज एक पूजा केली, ज्ञानाने ज्ञानात राहायचं. मग एक मी पूजा केली, आपल्या ज्ञानामध्येच ठेवायचं. त्याच्यामध्ये एक वाक्य असं चालू होतं की न्यायक में न्यायक रहने का ही काम पूजन है, असं काहीतरी त्याचं वाक्य होतं. कळलं का? न्यायक मध्ये न्यायक राहण्याचंच काम म्हणजे पूजा आहे, भक्ती आहे. म्हणून अशी न्यायकता आपल्याला प्रगट व्हावी याच्यासाठी पुरुषार्थ करा. हा जीव कर्मसंयुक्त असतानाच प्रभू असतो असे नाही, कर्मवियुक्त दशेमध्ये सुद्धा प्रभू असतो. तेथे त्याची सहज प्रभुता असते. ती प्रभुता प्रगटते सम्यक दर्शनाने. म्हणजे सम्यक दर्शन जिथं सुरू झालं तिथं वास्तविक तुमचा पुरुषार्थ प्रभुत्व प्रगट झालं. सहज म्हणजे प्रभुतेच्या चर्चेमध्येच जागृती आणि अपूर्व आनंद मिळतो. सहज प्रभुतेचा आनंदाचा अन्य कोणी उपादान कारण नाही आहे जगामध्ये. ज्याला कोणाला सहज प्रभुता प्रगट झाली त्याचं उपादान कारण स्वतःमध्येच आहे. प्रभुता व्यक्त होण्याचा प्रारंभ होतो सम्यक्त्वाने.
आत्म्याच्या त्या निर्मळ परिणामामध्ये अशी शक्ती आहे की त्याने भवाभवात बांधलेले कर्म शिथिल होतात, विस्कटतात म्हणा, काय अव्यवस्थित होतात आणि शक्तिहीन होतात, नष्ट होतात. म्हणजे त्यांचं सगळं जे बांधलेली शक्ती होती ना, एक काय म्हणायचं त्यांचं दुःख देण्याचं सामर्थ्य म्हणा, जे काय तुम्हाला संसारात फिरवण्याची शक्ती होती, सगळी नष्ट काय म्हणायचं ती शिथिल होऊन जाते. म्हणजे पकडून धरण्याचं तुम्हाला संसारामध्ये पकडून धरण्याची शक्ती कर्मांची ती कमी होती. जीवाने आपल्या प्रभुतेच्या सहाय्याने स्वभावाकडे उपयोग लावला तर महान विभूतींची प्राप्ती होते. या उलट विषयभोगाकडे लावून 6 खंडाची विभूती जरी मिळवली तरी तो रिकामाच आहे. म्हणून म्हणलं जर तुम्हाला प्रभुत्व बहिरंगामध्ये प्रगट करायचं असेल तर तिथं प्रगट केलेलं प्रभुत्वाच्या द्वारे तुम्हाला 6 खंड मिळतील. पण तरीसुद्धा जर आत्मज्ञानाने रहित असेल तर ती प्रभुता तुम्हाला नियमाने नरक निगोदादी गतीमध्ये नेणारी असते. नरकामध्ये हा जीव अनेक प्रकारचे उदय भोगतो, पण सम्यक दृष्टी असतो तो तिथं सुद्धा दुःखी नसतो. का? सगळं करतोय तो, दुसऱ्याला मारतोय, स्वतः मार खातोय. काका नारकी जीव असतो, पण भिन्नता जाणतोय सतत, म्हणजे आपल्या ज्ञानामध्येच राहण्याचा पुरुषार्थ करतो. हा, म्हणजे सांगितलं एक कारण त्यांनी की त्याच्या परिणामामध्ये संक्लेश नसतात. जेव्हा तो सगळं करतोय हाणामारी सगळं बाकीच्या नारकींसारखं, नारकी जीव असतात ना नरकामध्ये, तर ते एकमेकांना मारायचं कार्य करतायत दिवस रात्र भेदच नाही तिथं, तर आयुष्यभर. पण तरीसुद्धा सम्यक दृष्टी नारकी संक्लेशित नसतो परिणामातून, त्यामुळं दुःखी नसतो तो. अन्य नारकीपासून एवढ्याच अपेक्षेने भिन्न असतो. आणि आपण काय करतोय, नारकी नसताना सुद्धा नारकीचे संक्लेश भोगतोय. म्हणजे दुसऱ्या कोणी मला असं कसं बोलले किंवा माझ्याबरोबर असं कसं वागले, ह्या सगळ्या विचारातूनच संक्लेशी होतो आणि दुःख भोगतो. म्हणून सम्यक दृष्टी नारकी असेल तरी आपल्या प्रतापाने सुखी आहे, आणि सगळ्या वैभवाने संपन्न देव असेल तरीसुद्धा त्या स्वतःच्या प्रतापाने तो मिथ्यात्वाच्या कारणाने दुःखी आहे. त्याच्याजवळ काय नाही आहे असं नाही आहे देवाकडं, पण तो दुःखी आहे. आता आहे ना सम्यक दृष्टी चतुर्थ गुणस्थांवरती 6 महिन्याचा वासना काळ आहे त्याचा, मग तेवढ्यामध्ये अनुभूती घेईल तरच सुखी राहणार. श्रद्धां समीचीन झालं ना तर मग तिथं श्रद्धेमधून दुःख नाही राहिलं. म्हणून तेवढी त्याची श्रद्धा प्रबळ राहील तोपर्यंत सुखी आहे. परत श्रद्धांभ्रष्ट झालं आणि शरीराच्या निमित्तामध्ये दुःख आहे ना, आहे ना. मग दृढता जेवढी तेवढी सुख आहे. पुन्हा भ्रष्ट झाला, मिथ्यात्वात गेला की पुन्हा सुटलं. म्हणून असं नाही आहे की सम्यक दर्शन झालं म्हणजे तुम्ही काय त्यातून बाहेर पडणार नाही, च्यूत होणार नाही. ते सुद्धा उदय सगळे भोगावे लागतील. म्हणून म्हणलं की आपलं श्रद्धान दृढ करा, समीचीन करा, आणि त्याच्याद्वारे जेवढं शक्य आहे तेवढं वारंवार अनुभवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याद्वारेच आपल्याला त्याच्याद्वारे प्रभुता प्रगट होते, आणि ती प्रभुता आपल्याला त्या दुःखाशी फेस करण्यामध्ये उपयोगी पडते. अनुभूतीनेच. कसं करणार, दुसरं काय उपाय? दृढता कशी करायची श्रद्धेची? भावभासना सतत चालू द्या ना. जसं सांगितलं त्यागी मुनी करतायत, त्यांच्या उपदेशातून, त्यांच्या शब्दातून, त्यांच्या चर्येतून, सगळ्यातून तुम्हाला तेच दिसतंय. काय त्यांची भावभासना, काय म्हणायचं, भेदज्ञानाची भावभासना सतत चालू आहे. म्हणून तर त्यांच्या उपदेशातून पण येते की चालणारा नाही जाणणार आहे, बोलणारा खाणारा नाही जाणणार आहे. हे आपण का नाही सांगत? आपल्याला माहीत नाही का आता? मग का सांगत नाही सांगा? पोरांना आशीर्वाद देता. काय आशीर्वाद देता? काका पोरांनी पाया पडले तुमच्या पोरींनी, काय आशीर्वाद देता? धर्मामध्ये वृद्धी हो, मी जाणणार आहे. आयुष्यमान भव म्हणता, काय सौभाग्यवती भव म्हणता, काय काय म्हणता हो, अष्टपुत्र, असलं काय काय असले आशीर्वाद देता. का तुम्हाला धर्म माहीत नाही का? धर्माचे आशीर्वाद देऊ शकत नाही का तुम्ही? सम्यक दर्शनाला प्राप्त हो आजपासून असं सांगायचं, द्यायचा असतो. सतत स्वतःला जाणा, भेदविज्ञान करा, आपल्या मनुष्य पर्यायाचा योग्य वापर करा, हा आशीर्वाद द्या.
धर्माला कधी सोडू नका, धर्मच तुम्हाला शरण आहे, याच्यानुसार करा ना प्रेरणा इतरांना. आपण तसं सांगत नाही आणि आपण करत नाही, त्यामुळे आपल्या वचनात येत नाही. आणि तेच तुम्ही त्यागींचे पाया पडायला जावा, ते काय आशीर्वाद देतात? ते शिकलं पाहिजे. हां, आपण स्वतः केलं ना तर आपल्या शब्दात येतं. बरोबर. म्हणून मला जेवढं वाटेल ना की खरंच मी अनुभूती घेतोय आणि त्यामध्ये मला सुख मिळतंय, तर मी दुसऱ्याला पण तेच सांगणार. जसं आयुष्यमान भाऊ आपण म्हणतो, पण आयुष्यमान भाऊ तुम्ही काय करणार? बरोबर. पुढे काय करणार? हां, ते आयुष्य जर व्यसनामध्ये घालवलं तर तुम्हीच आशीर्वाद दिला म्हणणार. म्हणजे कोणी व्यसन करतील किंवा वाईट सवयींमध्ये लागतील किंवा काय म्हणायचं आपलं आळसाने आयुष्य घालवतील, काय फायदा तशा आयुष्याचा? त्याच्यापेक्षा धर्म मार्गाला लागा, हा आशीर्वाद चांगला. हां, सम्यक दर्शन प्राप्त करा, जाणा, हा आशीर्वाद द्यायचा. हे आता आपण शिकलं पाहिजे. असा आशीर्वाद दुसऱ्यासाठी नाही, आपल्यासाठी पहिल्यांदा आपण स्वतःपासून सुरुवात करायची. बरोबर, मग बाकीचे. करेक्ट. म्हणजे मी स्वतःला जाणायला पाहिजे की सगळ्यापासून मी वेगळा वेगळा वेगळा. मी जाणेल तर दुसऱ्याला पण सांगेन. मला जर एखादी डिश चांगली वाटली, समजा मी कुठून तरी एखाद्या हॉटेलमधनं डिश आणली, हॉटेलमधनं जाऊ देत नको, काय सोहळ्यामध्ये केलेली एक डिश मला आवडली समजा एखाद्या गावातली, तर मी सगळ्या गावामध्ये जाऊन सांगणार ना, हे चांगलं झालं होतं, माताजींनी चांगलं घेतलं, हे चांगलं आहे स्वास्थ्यासाठी, हे करा, हे खाऊ घाला. म्हणजे मी अनुभव केलाय तर मी सगळ्याला त्याची प्रेरणा करणार. मग तसं म्हटलं मी अनुभव घेतलाय, स्वाद घेतलाय, टेस्ट घेतली आहे मी आत्म्याची, आणि त्याची टेस्ट एवढी बेस्ट आहे की तसं दुसरं कशामध्ये स्वाद नाही आहे, मग इतरांना पण मी तेच सांगणार. म्हणून आजपासून काय करायचं, सगळ्यांना पाया पडायला पाठवते आता तुमच्याकडं. काय सांगणार? जाणा, भेदविज्ञान करा, असं आपल्या तोंडातून येऊ दे, तर ते आपल्यावर पण संस्कार होतात. जय श्री काकी हे आशीर्वाद देतात सगळ्यांना. एक पंडित आले होते आणि म्हणायची तुम्ही यांनी नमस्कार केला, तर त्यांनी पण नमस्कार केला पंडितजींनी त्या जय श्री काकींना, आणि मग त्यांनी आशीर्वाद दिलेलं मराठीतलं त्यांना कळालं नाही. मग त्यांनी विचारलं पंडितजींनी हे काय बोलले, मग त्यांनी सांगितलं जिजूबाईंनी म्हणे की सम्यक दर्शन प्राप्त करा, असा आशीर्वाद दिलाय तुम्हाला. त्यांना इतकं भारी वाटलं, म्हणले असं का आशीर्वाद दिला पण तुम्ही? मग त्यावेळेस त्यांनी खुलासा करून सांगितलं की हेच तर तुम्हाला मेन प्राप्ती करायची, प्राप्ती व्हावी, हे भाव आहेत त्यांचे. आणि म्हणून मग ते सांगितल्यावर त्यांना ते आशीर्वाद लय आवडला, त्यांनी अजून एकदा पाया पडल्या. म्हणजे कशासाठी, आपल्याला जर धर्म कळाला तर त्या धर्मातून कुठूनही आनंद भोगता येतो. तर त्यांनी एकदा उदाहरण दिलंय. सम्यक्त्व का परिणाम मिले उससे भी बढ़कर और कुछ वैभव है क्या? 3 लोग के हीरा जवाहरात रत्न सारे के सारे सामने आ जाए तो भी उनसे इस आत्मा का क्या हित हो जाएगा? इनसे आत्मा की कोई तरक्की है क्या, शांति है क्या? कुछ भी नहीं है. ये सारे 3 लोग के पाषाण भी इकट्ठे हो जाए तो उससे वास्तविक आनंद नहीं आ सकता. किंतु एक अपना सम्यक्त्व परिणाम जगे, अपनी दृष्टि अपने आप के सहज स्वभाव को पकड़ ले तो उससे बढ़कर अमीरी जगत में क्या है. काय म्हणले, आहे का माझ्या बरोबर? कुठं गेली, बाहेर गेली ना? म्हणजे सम्यक दर्शनापेक्षा दुसरं मोठं वैभव नाही आहे हे सांगायला लागले. एक साहित्यकार ने लिखा है, कोई राजा घमंड में आकर एक साधु के सामने छाती फुलाकर जा रहा था. तो साधु ने तो नहीं कहा, पर साधु की ओर से कवि कल्पना करके कहता है कि एक श्लोक में अर्थानामीशसे त्वम. हे राजन, काय कवी आहे, त्यात काय नाही आहे, कवी आहे, आणि तो कवी राजाकडून त्या साधूकडून त्या राजाला शिव्या देतोय. कसं? कारण राजा आपल्या पैशाच्या धुंदीत आहे ना, आपल्या वैभवाच्या अशा अहंकारामध्ये आहे. राजन, तुम अर्थ अर्थात धन का गर्व कर रहे हो. तुम्हारे चित्त में यह अभिमान है कि मेरे ऐसा वैभव है, अर्थ है. तुम अपने को धनी मानकर महान समझ रहे हो.
तो तुम्हें कुछ पता है क्या? हम भी अर्थ के भंडार है. कोण? साधू मुनी जे आहेत ते सुद्धा अर्थाचे भंडार आहेत. शब्द के अर्थ निकलते हैं ना, तुम्हारे अर्थ तो ये पत्थर है, हमारा अर्थ ज्ञानात्मक है. एक कवि की कल्पना है, तुम यदि बड़े बड़े रेशमी अच्छे वस्त्रों से मौज माना करते हो, संतुष्ट हुआ करते हो, तो यहाँ हम दिशाओं के अंबर से अथवा वल्कलों से अपने को तृप्त बनाए रहते हैं. बघा की जेवढे जास्त परिग्रह ठेवण्यासाठी म्हणून तुम्हाला आपले परिणाम पुरुषार्थ करायचे आहे का सगळ्यात कमी परिग्रह ठेवण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे? कमी पण करतोय. त्यांनी एक वाक्य त्यात छान काय घेतलं होतं, वाचायला पाहिजे ते वाक्य. एक छान होते. काय होतं त्यात? त्यांनी सांगितलं की एखाद्या गृहस्थाकडं अधिक परिग्रह आहे, पण त्यातला त्यांनी थोडा जरी नियम केला तरी त्याच्या बळावर तो स्वर्गाला जातो. आणि एखादे मुनी आहेत आणि त्यांनी थोडा जरी परिग्रह ठेवला तरी निगोदाला जातात. काय कळलं सांग? गृहस्थ आहे आणि त्यांनी थोडा परिग्रह ठेवला तरी तो परिग्रह अधिक असेल पण प्रमाण केलं त्यांनी, थोडा जरी परिमाण केला, प्रमाण केलं, मर्यादा केली आपली, तर तेवढ्या संयमाच्या निमित्तात स्वर्गात जाईल. आणि मुनी असतील आणि त्यांनी थोडा जरी परिग्रह ठेवला तरी ते निगोदाला जातील. म्हणजे किती भयंकर परिस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला परिग्रह आहे सगळा, भोगायला सगळी साधनं आहेत, पण मी ती भोगणार नाही, हा संयम आहे. मग जो संयम करतो तो स्वर्गाला जातो. म्हणून इथं सांगितलं की संतुष्ट, बाहेरच्या कुठल्या परिग्रहातून संतुष्टी नसते, तर मुनिराजांना दिशा हेच अंबर आहेत, त्याच्यामध्येच ते तृप्त राहत आहेत. यह निर्णय कर लो कि दरिद्र कौन है और धनी कौन है, जो संतुष्ट हो वह धनी है. ली छान वाक्य आहे. काय सांगितलं? जो संतुष्ट हो वह धनी है, जो असंतुष्ट हो वह दरिद्री है. बाहेरच्या कुठल्या आता काय म्हणायचं, वेशाकडं अर्थच राहिला नाही काय, म्हणजे त्याच्यावरून काय तुमचं डेफिनेशनच नाही आहे. जो संतुष्ट हो वह धनी है. म्हणूनच गरीब लोक घरामध्ये राहतात छोट्या, तरी सुद्धा त्यांचं काय जमीन सुद्धा फरशीची नाही आहे, तरी सुद्धा घरात काय ते लाईट नाही, फॅन नाही, टी व्ही नाही, मोबाईल नाही, तरी सुद्धा ते धनी आहेत का तुम्ही धनी आहे? ते संतुष्ट आहेत तर धनी आहेत. आणि तुम्ही सगळ्या सुविधेमध्ये असला तरी सुद्धा असंतुष्टता आहे, तोपर्यंत दरिद्रता आहे, दुःख आहे. ठीक आहे, 2 वाक्य राहिली तेवढी वाचू आपण याच्यातली 70 गाथेची. काय सांगितलं होतं की उपशांत मोहवाला जीव किंवा क्षीण मोहवाला जीव आहे, तर तो किंवा क्षयक्षम सम्यकदृष्टी जीव भेद अभेद रूप रत्नत्रयात्मक निश्चय व्यवहार मोक्ष मार्गाला प्राप्त होऊन, कशाच्या द्वारे प्राप्त होऊन, तर वितराग सर्वज्ञांच्या द्वारे सांगितलेल्या निर्विकार स्वसंवेदन साधनाने अभेद रूपाने त्याचा आधार शुद्धात्मा त्याच्याद्वारे किंवा ज्ञान गुणस्वरूप आत्मा किंवा ज्ञान गुण याचं अनुसरण करून त्याच्या आश्रयाने पूर्वोक्त निश्चय व्यवहार मोक्ष मार्गावर चालणारा असा कोणी गुणविशिष्ट भव्यवर पुंडरीक तोच जीव सांगितलं निर्वाणपुरीला जातो. कुठं जातो? अव्याबाद सुख आदि अनंत गुणमय शुद्ध आत्मा की उपलब्धि लक्षण रूप निर्वाण नगर को जाता है. ते एक वाचायचं होतं. अव्याबाद सुखादि अनंत गुणास्पदम शुद्धात्मा उपलंब लक्षणम निर्वाण नगरम, अशा त्या निर्वाण नगरीला प्राप्त होतो. काल सांगितलं ना तू सिद्धांतमध्ये किती गुण आहेत म्हणलं, 8 गुण प्रकट झालेत. मग त्यामध्ये अव्याबाद सुख आदी अनंत गुणांचं जे स्थान आहेत, अशा शुद्धात्म्याची प्राप्ती ज्याचं लक्षण आहे अशा निर्वाण नगराला ते सिद्ध प्राप्त झालेत. पण जेव्हा मी स्वतःला जाणतो त्यावेळेस मला सुद्धा तशा सिद्ध सुखाची प्राप्ती होते. पुनः अपि, इथं आहे बघ खाली 70 गाथेचं आहे. पुनः शेवटचं वाक्य आहे, पुनः अपि किम विशिष्ट स भव्य, पुन्हा देखील आहे मिळालं वरती 70च्या वरची शेवटची लाईन, तिथंच खाली तिथली शेवटची लाईन बघ थोडंसं वर. पुन्हा
पुनः अपि किं विशिष्टः सह भव्यः, पुन्हा देखील तो भव्य कोणत्या वैशिष्ट्याने सहित आहे, तर त्याचं वैशिष्ट्य सांगितलं. धीरः घोर उपसर्ग परिशः काले अपि निश्चयरत्नत्रय लक्षण समाधेः अच्युतः पांडवादिवत इति भावार्थः. पुन्हा तो भव्य कसा आहे तर धीर आहे. घोर उपसर्ग परिशहाच्या काळामध्ये सुद्धा निश्चय रत्नत्रय लक्षण रूप समाधीपासून जो अच्युत राहतो, म्हणजे उपसर्ग चालू आहे, पांडवांवर काय उपसर्ग झाला, पांडवांप्रमाणे असा भावार्थ आहे. काय केलं पांडवांनी, पांडवांवर उपसर्ग झाला ना, काय उपसर्ग झाला, पांडव पाच पांडवांवर काय झालं होतं त्यांना, मोक्ष कसं झालं, पांडव काय उपसर्ग झाला, त्यांचं ते काय दुर्योधन त्यांच्याच कोणतरी काय केलं, काय शस्त्र दागिने त्यांच्या अंगावर चढवले. कसे, मग त्याच्यामध्ये ते कसले दागिने, कसले दागिने, सोन्याचे कसले, लोह अग्नीमध्ये हे अंगावर चढवले. पण त्याच्यात काय केलं त्यांनी, मग त्यांनी भेदविज्ञान केलं. शरीर जळते, आत्मा जळत नाही. मग ते सहन केलं त्यांनी, उपसर्ग सहन केला. सहन पण म्हणायचं नाही त्याला, जाणलं म्हणायचं. सहन करणं म्हणजे काय झालं, मला इतकं का उपसर्ग करतायत, जाऊ दे जाऊ दे, ह्याला म्हणायचं सहन. सहन करायचं नाही म्हणायचं, जाणणे म्हणायचं. स्थिरतेने समतेने जाणले म्हणून मुक्त झाले. नाहीतर मग याच्यामध्ये अडकला उपयोग तर मग तुम्ही सहन करता. काय सहन करता हो, किती त्रास होतोय, किती त्रास होतोय, किती त्रास होतोय. मग त्याचं आपण ह्या शरीराचं जेवढं कौतुक करणार तेवढं धर्मापासून दूर राहणार. आणि ज्याला धर्म महत्त्वाचा वाटला त्याला हे गौण होतं. शरीराचं सगळी हाऊस मौज काय, त्याची सगळी काय पाहिजे ती त्याच्या गोष्टी सगळ्या त्या गौण होतात. म्हणून सांगितलं की अशी साधना मुनिराज करतात. आणि ते घोर उपसर्ग परिशहाच्या काळामध्ये सुद्धा त्यांना म्हणायचं धीर. जरी ते उपसर्ग झाला तरी सुद्धा त्यांची धीरता नष्ट होत नाही. म्हणून ज्ञानाचे अलंकार सांगतात ना अम्मा, धीर, उदात्त आणि अनाकुल. उद्या मला ह्याच्यावर विचार करून सांगायचं. धीर, उदात्त आणि अनाकुल म्हणजे काय. जेव्हा ध्यानामध्ये घेतो ना हे अलंकार, एवढं मस्त अनुभव होतो ना, ज्ञान माझं असं आहे, धीर आहे ना, मग काय एवढ्या शुल्लक गोष्टींच्या निमित्तात मी लगेच उसळतो, लगेच संक्लेशित क्रोधी का होतो. एवढंच रोग झालं तर किती चंचल झालं सांग. सोडला आम्हाला, जाऊन झोपलो घरी. आम्हाला रोग झालं काय करणार सांग. आपल्याला सोडून त्यांनी पण जाऊन कुठं तर झोपायला पाहिजे. कुठं जाणार, कुठं गेलं तर रोग जातो का आपल्यापासून. मग उलट जेवढं धर्माच्या निकट राहतो तेवढी निर्जरा असती. म्हणून नाही म्हणायचं मी इथंच राहणार, कसले पण उदय येऊ देत. घोर उपसर्ग परिशहाच्या काळामध्ये तुला पण धीर म्हणून आम्ही लेबल लावलो असतो. निश्चय रत्नत्रय लक्षण रूप समाधीपासून जो अच्युत राहतो तोच निर्वाण नगराला प्राप्त करतो. जसं की पांडव. अशी अनेक सगळी उदाहरणं आहेत की जे मोक्षगामी पुरुषांची लक्षणं म्हटली जातात. त्यांच्या त्या पुरुषार्थाच्या निमित्तात, त्या प्रभुतेच्या निमित्तात त्यांना अनंत सुखाची प्राप्ती होते. तसंच आपला सुद्धा स्वभाव आहे, याला जाणलं तर आपणही संसारामध्ये सुखी राहू शकतो. संसारातून बाहेर पडण्यासाठी महान पुरुषार्थ करू शकतो. ओम जणम. शरीरापासून भिन्न, शरीराच्या उपसर्गांपासून भिन्न, शरीराच्या ममत्वापासून भिन्न, स्वतंत्र जीव जाणा. पहा मी तर शरीरधारी नाहीच. मी शरीर नाही, माझे शरीर नाही. मी तर अशरीरी सिद्ध आहे.
शुद्ध आहे, पवित्र आहे, निर्मल आहे, निष्कर्म आहे, बोलणारा नाही, ऐकणारा नाही, जाणणाराच आहे. ज्ञायक स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर्ज. नमो हरि